भारत हा आध्यात्मिक देश मानला जातो. इथे संत, साधू, योगी, फकीर आणि तपस्वी यांची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आली आहे. पण या सर्वांमध्ये एक असा वर्ग आहे जो सामान्य माणसासाठी नेहमीच भीती आणि रहस्याचा विषय राहिला आहे. तो म्हणजे नागा साधू. अंगावर कपड्यांचा अंशही नसलेले, संपूर्ण शरीरावर भस्म लावलेले, जटाधारी, हातात त्रिशूल किंवा तलवार धारण करणारे हे साधू अनेकदा कुंभमेळ्यात किंवा मोठ्या धार्मिक यात्रांमध्ये दिसतात. काही क्षण दिसतात आणि पुन्हा अदृश्य होतात. त्यांच्या आयुष्याबद्दल सामान्य लोकांना फारच कमी माहिती असते. त्यामुळे नागा साधूंचे जीवन आजही गुप्त मानले जाते. आज या विषयावरच आपण सर्व माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नागा साधू म्हणजे केवळ नग्न अवस्थेत राहणारे साधू नाही, ते एक संपूर्ण परंपरा आहे, एक शिस्तबद्ध संन्यासी संघ आहे आणि काही प्रमाणात एक लढाऊ आध्यात्मिक शक्तीही आहे. त्यांच्या जीवनात कठोर तपस्या आहे, त्याग आहे, मौन आहे आणि त्याचबरोबर युद्ध, रक्तपात आणि इतिहासातील संघर्षही आहे. नागा साधूंच्या जीवनाकडे केवळ अंधश्रद्धेच्या नजरेने पाहणे चुकीचे ठरेल, कारण त्यांच्या मागे हजारो वर्षांचा इतिहास आणि धार्मिक, राजकारण आणि सामाजिक बदल दडलेले आहेत. नागा साधूंची परंपरा प्रामुख्याने शैव संप्रदायाशी जोडलेली आहे. ते स्वतःला भगवान शंकराचे भक्त मानतात. भगवान शंकर हे स्वतः दिगंबर म्हणजे नग्न अवस्थेत राहणारे, स्मशानात वावरणारे, भस्म लावलेले देव मानले जातात. नागा साधू त्याच आदर्शाचे अनुकरण करतात. त्यांच्या मते कपडे हे अहंकाराचे प्रतीक आहे. नग्न राहणे म्हणजे देहाशी असलेली आसक्ती संपवणे. शरीर, लाज, समाज, प्रतिष्ठा हे सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त आत्मा आणि ईश्वर यांच्यातील नात्यावर लक्ष केंद्रित करणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश असतो. इतिहास पाहिला तर नागा साधूंची परंपरा अत्यंत जुनी आहे. काही अभ्यासकांच्या मते ही परंपरा वैदिक काळातच अस्तित्वात होती, पण नागा साधूंचा संघटित स्वरूपात उदय मध्ययुगात झाला, विशेषतः इस्लामी आक्रमणांच्या काळात. त्या काळात अनेक हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली जात होती, साधूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी काही नागा साधूंनी केवळ ध्यान आणि तपस्या पुरेशी नाही, तर धर्मरक्षणासाठी शस्त्र उचलणेही गरजेचे आहे असा निर्णय घेतला. याच विचारातून नागा साधूंचे लढाऊ रूप पुढे आले. नागा साधू फक्त साधना करणारे नव्हते, तर ते प्रशिक्षित योद्धेही होते. इतिहासात असे उल्लेख आढळतात की नागा साधूंनी तलवार, भाला, धनुष्यबाण याचे प्रशिक्षण घेतले होते. काही वेळा त्यांनी राजांच्या सैन्याला मदत केली, तर काही वेळा त्यांनी स्वतंत्रपणे युद्धे लढली. कुंभमेळ्याच्या इतिहासात सुद्धा वेगवेगळ्या आखाड्यांमधील नागा साधूंमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याच्या घटना नोंदवलेल्या आहेत. यावरून हे स्पष्ट होते की नागा साधू म्हणजे केवळ तपस्वी नव्हे, तर ते एक शिस्तबद्ध, सामर्थ्यवान संघ होते. आज नागा साधू मुख्यतः आखाड्यांमध्ये राहतात. आखाडा म्हणजे नागा साधूंचा धार्मिक आणि सामाजिक संघ. भारतात अनेक आखाडे आहेत, जसे जुना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिवारणी आखाडा. प्रत्येक आखाड्याची स्वतःची परंपरा, शिस्त आणि नियम आहे. नागा साधूंचे जीवन बाहेरून जरी अस्ताव्यस्त वाटत असले तरी प्रत्यक्षात ते अत्यंत शिस्तबद्ध असते. उठण्याची वेळ, स्नान, ध्यान, योग, भिक्षा, मौन सगळं ठराविक नियमांनुसार चालतं. नागा साधू बनणे सोपे नाही. कोणालाही उठून नागा साधू होता येत नाही. त्यासाठी दीर्घ प्रक्रिया असते. एखादा व्यक्ती जेव्हा सांसारिक जीवनाचा त्याग करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो प्रथम साधा संन्यासी होतो. त्यानंतर अनेक वर्ष तो गुरुच्या मार्गदर्शनाखाली कठोर साधना करतो. शेवटी गुरु आणि आखाड्याची परवानगी मिळाल्यावरच त्याला नागा दीक्षा दिली जाते. ही दीक्षा म्हणजे प्रत्यक्षात जिवंत मृत्यू असतो. दीक्षेच्या वेळी त्या व्यक्तीचे पिंडदान केले जाते, म्हणजे तो सामाजिक दृष्ट्या मृत मानला जातो. त्यांचे जुने नाव, कुटुंब, ओळख सगळं संपतं. त्याला नवीन नाव दिलं जातं आणि तो पूर्णपणे नवीन जीवन सुरू करतो. नागा साधूंच्या जीवनातील सर्वात रहस्यमय भाग म्हणजे त्यांची साधना. ते फक्त ध्यान करत नाही, तर शरीरावर आणि मनावर
अत्यंत कठोर प्रयोग करतात. काही नागासाधू वर्षानुवर्षे उभे राहून तपस्या करतात. काही हात वर उचलून ठेवतात आणि आयुष्यभर खालीच करत नाही. काही जण थंडीत बर्फात बसून ध्यान करतात, तर काही जण प्रखर उन्हात तपस्या करतात. या साधनेचा उद्देश शरीरावर विजय मिळवणे असतो. जेव्हा शरीराच्या गरजा संपतात तेव्हा मन शांत होते आणि साधकाला आत्मज्ञान मिळते असा त्यांचा विश्वास असतो. नागासाधू भस्म लावतात, यामागे खोल अर्थ आहे. भस्म म्हणजे मृत्यूचे प्रतीक. ते आठवण करून देते की हे शरीर नश्वर आहे आणि शेवटी राखेतच परिवर्तित होणार आहे. भस्म लावून नागासाधू स्वतःला सतत मृत्यूची जाणीव करून देतात. त्यामुळे अहंकार, मोह, लोभ यांना त्यांच्या जीवनात स्थान राहत नाही. नागासाधूंचे खाणेपिणेही अत्यंत साधे असते. बहुतेक वेळा ते भिक्षेवर जगतात. काही काळ ते उपवास करतात, तर काही वेळा फारच थोडे अन्न घेतात. त्यांचा उद्देश शरीर पोसणे नसून शरीरावर नियंत्रण ठेवणे असतो. आधुनिक जीवनशैलीच्या अगदी विरुद्ध असे हे जीवन असते. स्त्रियांच्या बाबतीत नागासाधूंविषयी अनेक गैरसमज आहे. सर्व नागासाधू पुरुष नसतात. इतिहासात आणि आजही नागासाधवी अस्तित्वात आहे, मात्र त्यांची संख्या कमी आहे आणि त्या प्रामुख्याने पुरुषांपासून वेगळ्या आखाड्यांमध्ये राहतात. नागासाधू आणि साध्वी दोघेही ब्रह्मचर्याचे कठोर पालन करतात. लैंगिक इच्छा हा आध्यात्मिक प्रगतीतील मोठा अडथळा मानला जातो. त्यामुळे त्यावर विजय मिळवणेही त्यांच्या साधनेचा महत्त्वाचा भाग आहे. नागासाधूंच्या जीवनाभोवती अनेक भीतीदायक कथा फिरतात. काही लोक मानतात की त्यांच्याकडे काही विद्या असते, ते शाप देऊ शकतात किंवा अदृश्य होऊ शकतात. या कथांमध्ये किती सत्य आहे हे सांगणे कठीण आहे, पण हे नक्की की नागासाधूंचे ज्ञान सामान्य लोकांपेक्षा वेगळे असते. ते आयुर्वेद, योग, ध्यान, मंत्रविद्या यांचे सखोल ज्ञान ठेवतात. त्यामुळे सामान्य माणसाला ते अलौकिक वाटतात. आजच्या आधुनिक भारतात नागासाधूंचे स्थान बदलत चालले आहे. पूर्वी ते समाजापासून पूर्णपणे अलिप्त होते, पण आज कुंभमेळा, मीडिया आणि सोशल मीडियामुळे ते लोकांसमोर येत आहेत. काही नागासाधू याचा उपयोग समाजसेवा, व्यसनमुक्ती, शिक्षण यासाठी करत आहे, तर काही जण प्रसिद्धीपासून दूर राहणेच पसंत करतात. त्यामुळे आजचा नागासाधू हा पूर्णपणे प्राचीन काळासारखा नाही, तर बदलत्या काळाशी जुळवून घेणारा आहे. तरीही नागासाधूंच्या जीवनाचा मोठा भाग आजही सामान्य माणसासाठी अज्ञात आहे. ते कुठे जातात, कुठे राहतात, त्यांच्या अंतर्गत नियम काय आहे, त्यांच्या दीक्षेतील गुप्तमंत्र कोणते आहे, हे सगळे प्रश्न आजही अनुत्तरित आहे. कदाचित याच अज्ञातपणामुळे नागासाधूंचे जीवन इतके रहस्यमय वाटते. नागासाधूंच्या जीवनाकडे केवळ भीती किंवा कुतूहलाने पाहण्याऐवजी त्याला एक अत्यंत कठोर आध्यात्मिक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे. त्यांनी संसार, संपत्ती, कुटुंब, समाज या सगळ्याचा त्याग केला आहे. काही लोकांसाठी हे वेडेपणासारखे वाटू शकते, तर काहींसाठी ही सर्वोच्च साधना आहे. सत्य कदाचित या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे. शेवटी एवढेच म्हणता येईल की नागासाधू हे भारताच्या आध्यात्मिक परंपरेतील एक अत्यंत अनोखे आणि गुंतागुंतीचे अंग आहेत. त्यांचे जीवन पूर्णपणे उलगडलेले नाही आणि कदाचित कधीच पूर्णपणे उलगडणारही नाही, पण त्यांच्या अस्तित्वामुळे भारतातील आध्यात्मिक विविधता आणि गूढता अधिक रहस्यमय होते. म्हणूनच नागासाधूंचे जीवन आजही लोकांना आकर्षित करते, घाबरवते आणि विचार करायला भाग पाडते. याबद्दलचं तुमचं मत मित्रांनो कमेंट करून जरूर सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि मिस्टेरियस व्हिडिओसाठी चॅनलसोबत जुडून राहा. व्हिडिओच्या प्री अपडेट्ससाठी खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही प्राईम मेंबर्स बनू शकता. मी शैलेश, भेटत मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.